प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. येवला कोटमगाव रोडवर झालेल्या भीषण अपघातात जखमी सायकल स्वार वृद्धाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यामुळे येवला परिसरात अपघात आणि मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते. मिळालेल्या माहितीनुसार मृत वृद्धाचे नाव सुभाष शंकर काळन, राहणार येवला मेन रोड, वय 68 वर्ष असे आहे. येवला कोटमगाव रोडवरील IDFC बँकेच्या समोर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुभाष काळन हे आपल्या सायकलीवरून घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव मोटारसायकलने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काळन हे गंभीर जखमी झाले. मोटारसायकल चालक संकेत केशव हंडोरे, राहणार जायदरे हा देखील या अपघातात जखमी झालाय. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमी सुभाष काळन व हंडोरे यांना अँब्युलन्सने तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने नाशिक येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून या प्रकरणी येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. वाढती रहदारी व रस्त्यांवरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला.